चला आपण आता जॉन्सनचे ट्युटोरियल स्टार्ट करूया. त्याचे इक्विपमेंट्स अशा प्रकारे आहेत. पहिले वॉरियर बूट्स, थोडासा आर्मर वाढवण्यासाठी, डिफेन्स वाढवण्यासाठी. मग डॉमिनन्स आईस, ह्यानी पण तुमचं डिफेन्स वाढेल, ज्याच्यामुळे तुम्ही इनिशियल गेम सस्टेन करू शकाल. त्यानंतर आपण त्याचं मॅजिक डॅमेज वाढवूया. मॅजिक डॅमेज वाढवल्यामुळे काय होईल, मॅजिक डॅमेज प्लस आर्मर हे थोडंसं डॅमेज इन्क्रीज करेल. कारण जॉन्सनचं जे डॅमेज आहे स्पेलचं ते सगळं मॅजिक बेस्ड आहे. फ्लिटिंग टाईममुळे तुमची जे अल्टिमेट आहे आणि बाकीचे स्किल्स आहेत त्याचे कूलडाऊन थोडंसं फास्ट होतील, ज्याच्यामुळे गेमचा स्पीड थोडा वाढेल तुमचा. जेव्हा सारखं सारखं बेस जायला जमत नाही त्यावेळेला हिरो डॅमेजमधूनच आपण लाईफस्टील करू शकतो, प्लस आपलं मॅजिक पॉवर वाढते. आणि लास्टला विंटर क्राउन जेव्हा फायनल तुम्ही जेव्हा एंटर करताय एनिमी झोनमध्ये, त्यावेळेला तुम्हाला इनिशिएट करावं लागणार आहे. तर जेव्हा तुम्ही इनिशिएट करता कुठल्या तरी प्लेअरला घेऊन, तर तुम्ही तिकडे विंटर क्राउन वापरल्यामुळे कोणी तुम्हाला अटॅक करू शकणार नाही काही वेळासाठी. तोपर्यंत तुमचे जे बाकीचे टीममेट्स आहेत ते त्यांना बॅक जायला मजबूर करू शकतात. आता आपण चेक करूया. आता आपण काय करूया, आपलं ड्रायव्हिंग स्किल्स आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागणार आहेत. सगळे जे हिरोज आहेत त्यांच्या या गॅपमधून तुम्ही डॉज करायला ट्राय करा प्रॅक्टिस मोडमध्ये. आणि हे जे वॉल्स आहेत ह्यांच्या गॅपमधून कधी पण एक लॉंग टर्न घ्या, असा एकदम ॲक्यूट टर्न घ्यायला जाऊ नका. इकडनं जाण्यापेक्षा पुढनं गेला तर चांगलं आहे. तेव्हा तुम्हाला मिड झोनमध्ये समजा तुम्ही अटॅक केलात. आता आपण बघूया, आपलं लाईफस्टील झालं बघा. आता स्पेल वॅम्पमुळे आपल्याला लाईफस्टील मिळालं, आपली HP परत फुल झाली. आता आपण सिंगल डॅमेज पहिले बघूया. ह्याचं स्पेल वॅम्प थोडंसं कमी आहे. ह्याचा स्पेल वॅम्प बघूया सिंगल एनिमीवरती 387, नॉट बॅड. आता आपण काय करूया, मल्टिपल एनिमीजवरती एकदा ट्राय करूया. ओके, 287 प्लस थोडंफार मिळतं आहे. अजून सिंगल एनिमीवरती किती मिळतं आहे? ओके, साधारण तेवढंच मिळतं आहे. ह्याने बघूया काय होतं का डबल. ओके, व्यवस्थित हील होते आपण, त्यामुळे हे इक्विपमेंट आपल्यासाठी सक्सेसफुल आहे. आता आपण एक ट्राय करूया, तिघांना डॅमेज देऊ आणि विंटर क्राउन अप्लाय करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक करता येईल. विंटर क्राउन कधी अप्लाय करायचं,
जेव्हा तुम्ही सेकंड स्पेल देता ना त्यावेळेला विंटर क्राउन अप्लाय करायचं. त्याच्यामुळे काय होईल, एनिमीज स्लो होतील, तुमच्या टीममेट्सला त्यांना मारायला जमेल आणि तुम्हाला कोणी टच नाही करू शकणार. असं जेव्हा तुम्ही सेकंड स्पेल द्याल त्यावेळेला विंटर क्राउन आपण देऊ शकतो. चला परत एकदा आपण ट्राय करूया. सगळ्यांची फुल हेल्थ करून घेऊ परत एकदा. अशा पद्धतीने आपण त्यांना सेकंड स्पेलनी मारतो पण आहे, डॅमेज पण देतोय आणि आपण इम्यून पण आहोत. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. ॲनालिसिस आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा पुढचा हिरो कुठला घ्यायचा आणि सपोर्ट करा. न्यू आहे या चॅनलवरती, माझं नुकतंच एक चॅनल बनवलं आहे. लेट्स होप तुम्हाला हे ट्युटोरियल आवडलं असेल. थँक्यू.